नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला या लेक्चर मध्ये इश्यू ऑफ शेअर्स या युनिट मधील आज शेवटचा प्रॉब्लेम घ्यायचा आहे। हा प्रॉब्लेम सुद्धा विद्यापीठाच्या क्वेश्चन पेपर मध्ये आलेला आहे। या अगोदरचे जे काही दोन प्रॉब्लेम घेतलात ते पण विद्यापीठाच्या क्वेश्चन पेपर मध्ये आलेले आहेत। तर हा एक प्रॉब्लेम घेऊ, अगोदर वाचून दाखवतो, त्यानंतर आपण सोल्युशन घेऊ। तर बघा प्रॉब्लेम, Priyanka Company Limited invited application for 2 lakh shares of rupees 10 each payable as follows। मग खाली बघा, on application rupees 5, on allotment rupees 3 कंसात including premium, on first and final call rupees 3, application for 2,50,000 shares were received. It is decided that, काय डिसाइडेड केलं तर बघा, नंबर 1 मध्ये टू रिफ्यूज 10,000 application and amount to be refunded. नंबर 2, pro rata allotment was to be made in remaining application. नंबर 3, excess application money to be transferred to share allotment account. त्यानंतर पॅराग्राफ पढून बघा, प्रशांत to whom 2,000 shares have been allotted failed to pay the amount due on allotment and call. Full stop देऊन, his shares were forfeited and reissued to Nishant as fully paid rupees 9 per share आणि खाली दिले 5 जर्नल एंट्रीज। तर थोडक्यात मराठीत सांगतो, प्रियंका कंपनी लिमिटेड होती, तर या कंपनीनं आपले 2 लाख शेअर्स इश्यू करायचं ठरवले, प्रत्येकी 10 रुपये प्रमाणे, आणि त्या 10 रुपये सोबतच प्रीमियम सुद्धा मागवला जाणार आहे। किती प्रीमियम, तर 1 रुपया प्रीमियमची रक्कम सांगितलेली आहे। आता वरती दिलेल्या आहे प्रॉब्लेम मध्ये, पण आपल्याला अलॉटमेंटची रक्कम 3 दिली आहे। आता बघा, ऍप्लिकेशनची 5 रुपये दिले आहे, म्हणजे रक्कम ऍप्लिकेशन सोबत मागवलेली आहे ती 5, अलॉटमेंट सोबत 3 म्हणले, कंसात इन्क्लुडिंग प्रीमियम म्हणले, आणि फर्स्ट अँड फायनल कॉल रुपीज 3, फर्स्ट आणि फायनल कॉल एकच सांगितलं, एकत्रच त्यांनी मागवलेला आहे, 3 रुपये केलेला आहे ती। मग बघा, 5 ऍप्लिकेशनचे 3, अलॉटमेंटचे आणि फायनल कॉलचे 3, असे किती होतात, 11 रुपये होतात। पण वरती सांगितले शेअरची किंमत किती, 10, म्हणजे इथं अलॉटमेंटची रक्कम 2 रुपये समजायची आणि 1 रुपये प्रीमियमची, कंसात दिले इन्क्लुडिंग प्रीमियम। खाली दिले मग पॅराग्राफ पढून, कंपनीकडे काय 2.5 लाख ऍप्लिकेशन आले होते, कंपनीकडे शेअर्स किती होते, 2 लाख। तर कंपनीने काय डिसाइडेड केली, त्या 2.5 लाखापैकी जे 10,000 शेअर ऍप्लिकेशन आहे ते फुल्ली रिजेक्ट करायचे, म्हणजे त्यांची रक्कम रिफंडेड करायचं ठरलंय, रिफ्यूज करायचं ठरलंय ऍप्लिकेशन। खाली 2 नंबर मध्ये दिले, प्रो राटा अलॉटमेंट वॉज टू बी मेड, कंपनीनं जे काही प्रो राटा बेसिस किंवा प्रो राटा मेथडचा अवलंब केलेला आहे, जे काही 2,40,000 ऍप्लिकेशन आलेले म्हणजे राहिलेले आहेत, कारण 2.5 लाखापैकी 10,000 आपण परत केलो, ऍप्लिकेशनची रक्कम राहिले 2,40,000। तिसऱ्या ह्याच्यात दिले, एक्सेस ऍप्लिकेशन मनी टू बी ट्रान्सफर टू शेअर अलॉटमेंट अकाउंट, जी काही एक्सेस मनी आलेली आहे, कंपनीकडे होते किती, 2 लाख शेअर्स आले होते, 2.5 लाख ऍप्लिकेशन, 10,000 ऍप्लिकेशनची रक्कम परत केली, राहिले 2,40,000 ऍप्लिकेशन, मग ती 40,000 ऍप्लिकेशन जी आहे त्यांची रक्कम एक्सेस आलेली आहे, ती ऍडजस्ट करायची अलॉटमेंट मध्ये, हे सांगितले। आणि खाली पॅराग्राफ पाडून दिले, प्रशांत होता नावाचा, यानं काय केले, कंपनीचे 2,000 शेअर्स घेतले होते, त्या व्यक्तीनं काय केलंय की अलॉटमेंटची मनी प्रीमियम से आणि जे काही कॉल्स आहे त्याची रक्कम भरलेली नाही, म्हणून कंपनीने त्याचे शेअर्स जप्त केलेले आहेत, आणि ते शेअर्स रिइश्यू केलेले आहेत निशांतला, किती रुपयाला, तर 9 रुपयाला। आणि खाली दिले जर्नल एंट्रीज कंपनीच्या पुस्तकात दाखवा म्हणून, हे लक्षात। तर या ठिकाणी एकच शेअर होल्डरचं दिलेलं आहे की त्यानं 2,000 शेअर्स घेतले होते आणि त्यानं भरले नाही, म्हणून त्याचे जप्त केले।
आपण अगोदरच्या काही प्रॉब्लेम मध्ये 2 शेअर होल्डर होते, दोघांनी भरले नाहीत म्हणून जप्त केलेले हे पण बघितलं, पण यामध्ये एकच दिले तर एकाचेच शेअर्स भरले नाहीत म्हणून अगोदर दाखवा, नंतर जप्त करा, परत ते रिइश्यू करा आणि कॅपिटल रिझर्व्हला फॉरफिटेडची रक्कम पाठवून द्या. तर बघा वर्किंग नोट्स घेऊ. वर्किंग नोट्स तयार करा. मग वर्किंग नोट्स ऑन इश्यू ऑफ शेअर्स, टोटल 6 कॉलम. पहिला इन्स्टॉलमेंट, दुसरा नंबर ऑफ अप्लिकेशन ऑब्लिक शेअर्स, तिसरा अमाऊंट ड्यू, चौथा अमाऊंट रिसिव्हड, पाचवा एक्सेस रिफंडेड ऑब्लिक ऍडजस्टेड आणि एरियर्स 6वा. आणि लगेच अमाऊंट रिसिव्हड ऑन अलॉटमेंट सुद्धा एक वर्किंग नोट साठी तयार करून घ्या. तर बघा ऑन अप्लिकेशन म्हणजे अप्लिकेशन वरती अप्लिकेशन किती सांगितले हो? 5. तर कंपनीकडे आता आपण प्रोराटा बेस अगोदर काढून घेऊ का हो? बघा अप्लिकेशन म्हणजे तुम्हाला लक्षात येईल अप्लिकेशन आणि इकडे शेअर्स. अप्लिकेशन किती आले होते? 2,50,000. कंपनीकडे शेअर्स किती होते? 2,00,000. ह्याच्यातून फुल्ली रिफंडेड किती करा म्हणले? रक्कम किती आहे अप्लिकेशनची? लक्षात 2,40,000 आणि 2,00,000. मग हे 4 शून्य कटले, हे 4 शून्य कटले, 4 सक 24 आणि 4 पंचे 20. प्रोराटा रेशियो किंवा प्रोराटा मेथड नुसार जे काही हे असेल प्रमाण ते हे लक्षात. तर बघा मग आता अप्लिकेशन वरती 5 रुपये सांगितले. किती अप्लिकेशन आले? 2,50,000. मग अमाऊंट ड्यू कंपनी, अमाऊंट ड्यू किती होते? बघा कंपनी अमाऊंट ड्यू म्हणजे कंपनी म्हणते 2,00,000 शेअर्स वरती 5 रुपये प्रमाणे येतील. किती? 10,00,000. हे लक्षात. तर आले किती? 12,50,000 अमाऊंट. किती? 2.5 शेअर्स वरती 5 रुपये प्रमाणे. त्यानंतर एक्सेस जे काय आहे, एक्सेस किती? टोटल अमाऊंट 2.5 ना, कारण 10,00,000 येतील वाटलं पण 12,50,000 आले. मग 2,50,000 एक्सेस आहे. त्या एक्सेस मधली काय सांगितले? तर त्या 10,000 शेअर्स वरती इथं कॉन्सेप्ट येतो 10,000 गुणिले 5 असे किती होतात? 50,000 ना. 50,000 ही रिफंड करायची रक्कम, रिजेक्ट केले म्हणून रिफ्यूज. आणि नंतर जे काही कोणते 40,000 अप्लिकेशन एक्सेस आहेत ते 5 रुपये प्रमाणे किती? 2,00,000 रुपये त्याचे. हे आपल्याला ऍडजस्ट करायचे अलॉटमेंट मध्ये. इथं एरियर्स काही राहणार नाही. हे झालं. त्यानंतर अलॉटमेंट घ्या. अलॉटमेंट किती सांगितले? 3 रुपये. कसे 3 रुपये? 2 रुपये प्लस 1 समजून घ्यावं लागते. आता इथे प्रीमियम सेपरेटली मेन्शन केलं नाही की एवढा एवढा प्रीमियम. आपल्याला टोटल अप्लिकेशनचे म्हणजे टोटल शेअर्सची किमतीवरून आपल्याला प्रीमियम किती आहे विचारात घ्यावा लागेल. मग इथं कंपनीकडे किती शेअर्स होते? 2,00,000. ड्यू किती होते अमाऊंट? 3 रुपये प्रमाणे 6,00,000. हे भेटले किती? भेटले किती तर आपल्याला अलॉटमेंट साठी वर्किंग नोट्स आपल्याला पाहावी लागेल. घ्या मग इथं वर्किंग नोट मध्ये अमाऊंट ड्यू ऑन अलॉटमेंट कंसामध्ये किती? टोटल 2,00,000 शेअर्स होते. किती? प्रीमियम्स 3 रुपये येणार होते. हे लक्षात. टोटल असे किती होतात? 1 2 3 म्हणजे 6,00,000. हे लक्षात. लेस करा. काय लेस करावं? तर लेस करायचं एक्सेस मनी रिसिव्ड ऍट द टाइम ऑफ अप्लिकेशन. एक्सेस मनी रिसिव्ड at the time of application
adjusted and transfer to share allotment. Transfer to share allotment अकाउंट. किती अमाऊंट एक्सेस आलेली आहे तर ह्याच्यातून लेस करा. किती लेस करावं लागेल तर 2 लाख एक्सेस आलेली आहे. म्हणजे कशी आलेली आहे एक्सेस तर 40,000 अर्ज जास्तीचे आले होते इंटू 5 रुपये प्रमाणे असे टोटल किती होतील 2 लाख रुपये आपल्याला रिफंड करावी लागेल. पण इथं काय म्हणले प्रोराटा बेसिस वरती सांगितले. मग ती रक्कम ऍडजस्ट करा म्हणले 2 लाख. याले लक्षात. म्हणून 6 लाखामधून 2 लाख वजा करा. राहतात किती तर 4 लाख रुपये. ही रक्कम काय राहिली बॅलन्स ड्यू ऑन अलॉटमेंट. बॅलन्स ड्यू ऑन अलॉटमेंट. पण आता एवढी ड्यू झाली एक्सेस मनी आपण वजा केली ऍडजस्ट करायची. मग 4 लाख ड्यू झाली. पण जो कोणी प्रशांत नावाचा व्यक्ती होता त्यानं काय केले काही शेअर्सची रक्कम वरती अलॉटमेंटची मनी भरली नाही. मग इथं बघा ते पण लेस करावं लागेल. टू थाउजंड शेअर allotted to Prashant failed to pay the allotment money. Failed to pay the allotment money. कंसात घ्या. मग इथं किती 2000 शेअर्स वरती 3 रुपये प्रमाणे भरलेले असे किती इथंच इनरला घ्या या कॉलमच्या 6000 रुपये. कसा 3 दुनी 6 2000 शेअर्स 6000 रुपये. हे लक्षात. मग त्यामधून आता पुढे बघा. बट ही अप्लाइड त्यानं जरी अलॉटमेंटची रक्कम ड्यू 6000 होत असली तरी त्यानं काय केलं होतं जेव्हा शेअर्स खरेदी करायचे होते घ्यायचे होते तेव्हा जास्तीचे ऍप्लिकेशन केले होते. का कारण प्रोराटा बेसिस वरती कंपनीने शेअर्स इश्यू केलेले आहे. मग ते आपल्याला बघावं लागेल. ही अप्लाइड फॉर 2400 शेअर्स. कसे काढले तर 2000 गुणिले 6 भागिले 5 करा तर 2400 शेअर्स येतील. कंसात घ्या मग प्रो राटा रेशो 6:5. मग बघा खाली लेस आणखीन काय करावं लागलो. मग ते 2400 शेअर्स वरती जी काही ऍप्लिकेशन मध्ये 5 रुपये प्रमाण आलेली आहे. पण ऍप्लिकेशन 2400 साठी केलं होतं पण त्याला कंपनीने 2000 शेअर्स अलाउटेड केलेले आहेत. म्हणजे 400 ऍप्लिकेशन जास्तीचे केलेले होते. मग ती रक्कम ऍडजस्टेड त्यानं अगोदर केलेली होती. ऍडजस्ट म्हणजे आगाऊ दिलेली होती ती आपल्याला वजा करावं लागेल. मग लेस एक्सेस अमाउंट रिसीव्ड ऑन 400 शेअर्स. हे 400 कसे आले तर या 2400 ऍप्लिकेशन मधून
2000 जे काही शेअर्स त्याला दिलेले आहेत ते वजा करा. 2400 मध्ये 2000 वजा करा, येतात 400. हे लक्षात. दुसऱ्या कंसात घ्या 400 गुणिले रक्कम किती भरली होती ऍप्लिकेशन सोबत त्यानं 5 रुपये. मग टोटल किती होतात 2000 होतात का हो? 2000 होतात. त्यानं आगाऊ रक्कम भरलेली होती. त्यानं कंपनीकडे ऍप्लिकेशन 2400 शेअर साठी केले होते. कंपनीने त्याला 2000 शेअर्स अलॉटेड केले, म्हणजे जे काही 400 शेअर्स वरती त्यांना आगाऊ रक्कम शेअर साठी आगाऊ रक्कम भरली ना, मग ती ऍडजस्टेड केली. मग ती ड्यू ह्याची प्रशांतची ड्यू 6000 अलॉटमेंटची होईल आहे, पण त्यानं 2000 अगोदरच भरलेले आहेत. मग त्या 6000 मध्ये 2000 वजा करा, किती राहतात 4000. मग आता या 4 लाखामधून 4000 वजा करा, किती येईल 3,96,000 येईल का हो? ठीक आहे, याला नाव द्या मग नेट अमाउंट रिसिव्ड ऑन अलॉटमेंट. हे लक्षात. त्याला स्टार द्या म्हणजे आपल्या लक्षात येईल. किती 3,96,000 मिळतील इथे. मग 3,96,000 स्टार करा. वर्किंग नोट्स मध्ये आहे ते आपल्या लक्षात येईल. पुढे मग एक्सेस आहे का काही नाही, पण एरियस किती राहील 4000. त्यानंतर फर्स्ट अँड फायनल कॉल ड्यू करा. फर्स्ट अँड फायनल कॉल किती रुपयाचा सांगितलंय 3 रुपये. किती शेअर्स 2 लाख शेअर्स ना. किती ड्यू होईल अमाऊंट 3 रुपयाप्रमाणे 2 लाख शेअर्स होते बघा. 2 लाख शेअर्स होते 3 रुपयाप्रमाणे. हे मिळाले किती तर बघा. आता ह्यानं काय केले प्रशांतनं अलॉटमेंटची तर रक्कम भरलीच नाही, पण कॉलची पण रक्कम भरली नाही. म्हणून मग आपल्याला काय करावं लागेल, त्या 2000 शेअर्स त्याने घेतले होते. 2000 शेअर्स वरती फर्स्ट कॉलची रक्कम भरली नाही. मग 2000 शेअर्स गुणिले फर्स्ट कॉल किती आहे 3 रुपये, म्हणजे 2000 गुणिले 3 करावं लागेल. हे लक्षात. मग 6000 रक्कम त्यानं भरली नाही. मग आपल्याला काय करावं लागेल, मिळाली किती मग 5,94,000. कसं तर बघा 1,98,000 शेअर्स वरती 3 रुपयाप्रमाणे भेटली 5,94,000. तर त्याने किती भरले नाही तो 6000 रुपये भरले नाहीत ना. कसे तर 2000 शेअर्स वरती 3 रुपयाप्रमाणे. हे लक्षात. मग नंतर टोटल घ्या. आता किती 10 प्लस 1 असे 11 रुपये विथ प्रीमियम. याची अमाऊंट टोटल करा तर ही टोटल येईल 22 लाख. इकडं 22,36,000. त्यानंतर इकडं 2.5 लाख. हे किती होईल 10,000 ना. हे झालं वर्किंग नोट्स ऑन इश्यू ऑफ शेअर्स. हे लक्षात. तर आपल्याला आता जर्नल एंट्रीज बघाव्या लागतील. घ्या मग जर्नल एंट्रीचा फॉर्मॅट तयार करा. Journal entries in the books of
कोण आहे हो? प्रियंका आहे का? प्रियंका प्रियंका कंपनी लिमिटेड. घ्या आपण मग जर्नल एंट्रीचा फॉर्मॅट. मग डेट, नंतर पर्टिक्युलर्स, एलएफ, डेबिट रुपीज किंवा क्रेडिट रुपीज, डेबिट रुपीज किंवा डेबिट अमाऊंट, दुसरं क्रेडिट रुपीज किंवा क्रेडिट अमाऊंट. हे लक्ष. त्यानंतर घ्या आता पहिली एंट्री काय होईल? ऍप्लिकेशन मनी भेटली. मग ऍप्लिकेशन मनी भेटली तर पहिली एंट्री काय होईल? बँक अकाउंट डेबिट. किती शेअर्स वरती रक्कम भेटली? 2,50,000 ऍप्लिकेशन आले होते, त्यावरती 5 रुपये प्रमाणे भेटले. तर किती? 12,50,000 टू शेअर ऍप्लिकेशन अकाउंट नॅरेशन घ्या. बिंग शेअर ऍप्लिकेशन मनी रिसीव्ड ऑन 2,50,000 शेअर्स. दुसरी एंट्री काय होईल? इकडे पण क्रेडिटला पण 12,50,000 घ्या. त्यानंतर दुसरी एंट्री काय? ऍप्लिकेशन मनी ट्रान्सफर करा शेअर कॅपिटलला, त्याबरोबरच एक्सेस मनी जी काही 10,000 ऍप्लिकेशनची होती ती रिफ्यूज केली आहे, रिफंड केली आहे, ती रिफंडची एक दाखवावं लागेल आणि बाकीचे 2 लाख रुपये ऍडजस्टेड करायचे शेअर अलॉटमेंटला. म्हणून घ्या शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. किती? तर इथं टोटल 12,50,000 घ्या डेबिटला शेअर ऍप्लिकेशन अकाउंट म्हणून. टू शेअर कॅपिटलला किती घ्यायचे? तर कंपनी म्हणते की 2 लाख आपल्याकडे शेअर्स होते, त्याच्यावर किती? 5 रुपये प्रमाणे मिळतील, म्हणजे एकूण 10 लाख मिळतील, पण मिळाले 12,50,000 म्हणजे 2.5 लाख जास्त आले. मग त्या 2.5 लाखामधले टू शेअर अलॉटमेंटला काही रक्कम ऍडजस्ट करा म्हणले. किती? तर त्या 2,40,000 गुणिले 5 असे किती? 2 लाख रुपये. कुठे ऍडजस्ट करा म्हणले? शेअर अलॉटमेंट अकाउंटला. तर दुसरे टू बँक अकाउंट, इथं किती? 10,000 शेअर्स साठी ऍप्लिकेशन जे काही 10,000 आले होते, म्हणजे टोटल 2.5 लाखामध्ये इथं 2 लाख, इथं 40 राहिले 10, ह्याच्यावर 5 रुपये प्रमाण आले. मग हे 50,000 हे रक्कम रिफंड करा म्हणले. म्हणून घ्या नॅरेशन आता. बिंग शेअर ऍप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू शेअर कॅपिटल अकाउंट कॉमा excess money adjusted on on 40,000 shares in allotment
and excess money refunded on 10,000 shares. हे झालं नॅरेशन. त्यानंतर तिसरी एंट्री अलॉटमेंट मनी ड्यू ची. शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट किती 2 लाख शेअर्स वरती 3 रुपये प्रमाणे. किती 6 लाख रुपये ना हो, 6 लाख ड्यू होतील. टू शेअर कॅपिटल अकाउंट किती 2 लाख शेअर्स वरती 2 रुपये अलॉटमेंटची रक्कम आपल्याला शेअर कॅपिटलला दाखवावं लागेल. शेअर कॅपिटल किती हे 4 लाख. आणि आणखीन एक क्रेडिट करावं लागेल. टू प्रीमियमची काय रक्कम येईल ना, शेअर प्रीमियम अकाउंट किती 2 लाख शेअर्स वरती 1 रुपया प्रमाणे ते 2 लाख. नॅरेशन घ्या मग. बिंग शेअर अलॉटमेंट मनी ड्यू ऑन. बिंग शेअर अलॉटमेंट मनी ड्यू ऑन 2 lakh shares including premium ₹1. हे झालं शेअर अलॉटमेंट मनी ड्यू ची एंट्री. त्यानंतर भेटली म्हणून एंट्री करा. काय बँक अकाउंट डेबिट टू शेअर अलॉटमेंट अकाउंट. नॅरेशन काय येईल, अमाऊंट किती येईल तर इथं दिल्या वर्किंग नोट्स मध्ये किती 3,96,000. कारण 6 लाख ड्यू होऊ लागते. 6 लाखामधून 2 लाख तर अगोदरच एक्सेस आलेले आहेत, ते ऍडजस्ट केलं, ते वजा केल्यानंतर 4 लाख. आता 4 लाखामधून काय केलंय की 6,000 प्रशांतची अमाऊंट ड्यू लागती अलॉटमेंटची, पण त्या 6,000 ड्यू लागती प्रशांतची अमाऊंट. त्या 6,000 मधून 2,000 तर त्याने अगोदरच भरलेला आहे. मग 6,000 मधून 2,000 गेले 4,000 गेले, म्हणजे 4 लाखामधून 4,000 गेले 3,96,000 आम्हाला आपल्याला या ठिकाणी अमाऊंट भेटलेली आहे. म्हणून इथं 3,96,000 डेबिट आणि क्रेडिटला पण तेवढीच द्या 3,96,000. त्यानंतर नॅरेशन घ्या. बिंग शेअर अलॉटमेंट money received. Being share allotment money received on एवढं घ्या. एक्सेप्ट ऑन नका तिथं. received except प्रशांत failed to pay on 2,000 shares. ही झाली काय शेअर अलॉटमेंटची रक्कम भेटली. त्यानंतर पुढली एंट्री कोणती, फर्स्ट अँड फायनल कॉल एकदाच म्हणलाय, ती ड्यू ची एंट्री करावी लागेल. घ्या मग. शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट DR टू शेअर कॅपिटल अकाउंट. ड्यू किती होईल तर ड्यू इथं बघा 2 लाख गुणिले 3 म्हणले असे 6 लाख रुपये ड्यू होईल. अलॉटमेंट कशावरती कॉल्स वरती ड्यू. क्रेडिटला पण तेवढेच घ्या 6 लाख ड्यू. नॅरेशन घ्या मग. बिंग शेअर
फर्स्ट and final call money due on 2 lakh shares. आता ते भेटले म्हणून, पण किती भेटले तो 2 लाख शेअर्स होते 3 रुपयाप्रमाणे 6 लाख अमाऊंट ड्यू झाली, पण भेटले किती 5,94,000. कारण प्रशांतचे 2,000 शेअर्स वरती प्रशांतनं अलॉटमेंटची मनी तर भरलीच नाही, पण फर्स्ट अँड फायनल कॉल जे सांगितलेलं आहे त्याची पण रक्कम भरली नाही, म्हणून त्याच्या 2,000 शेअर्स वरती 3 रुपयाप्रमाणे रक्कम भेटली नाही. ती आपल्याला कमी रक्कम करून राहिलेली रक्कम आपल्याला घ्यावी लागेल. तर बघा मग बँक अकाउंट डेबिट होईल किती शेअर्स वरती, तर 1,98,000 शेअर्स वरती 3 रुपयाप्रमाणे, म्हणजेच 5,94,000 टू शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट, हे पण किती 5,94,000. नॅरेशन घ्या मग, बिंग शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल मनी रिसीव्ड except Prashant failed to pay on 2,000 shares. हे झाली एंट्री ह्याची. बँक अकाउंट डेबिट टू शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल. त्यानं 2,000 शेअर्स घेतले होते, त्यावरती 3 रुपयाप्रमाणे भरलं नाही प्रशांत, म्हणून ती रक्कम कमी भेटेल आपल्याला फर्स्ट अँड फायनल कॉल. हे झाली. पुढल्या एंट्री आता काय, आता फायनल कॉल झाल्यानंतर फर्स्ट अँड फायनल कॉल झाल्यानंतर कंपनीनं या प्रशांतचे 2,000 शेअर जप्त केलेत. मग फॉर फ्युचरची एंट्री काय होईल, फॉर फ्युचरची एंट्री शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट, प्रीमियमची रक्कम भरलेली आहे म्हणून शेअर प्रीमियम अकाउंट डेबिट. त्यानंतर टू काय काय रक्कम भरली नाही, अलॉटमेंटची भरली नाही, त्यानंतर फर्स्ट अँड फायनल कॉलची रक्कम भरली नाही, म्हणून टू शेअर अलॉटमेंट अकाउंट. त्यानंतर परत आणखीन एक टू होईल काय की फर्स्ट अँड फायनल कॉल एकत्रच आहे म्हणून ते एक होईल फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट 2 मध्ये. आणि त्यानंतर त्याची रक्कम जप्त, जेवढी रक्कम भरलेली आहे ती एक जप्त करा, टू शेअर फॉरफिटेड अकाउंट येणार म्हणून. या पुढे एंट्री नंबर जी काय असेल 7 आहे ना, 7 कंसात लिहा. फॉरफिचर एंट्री ऑफ प्रशांत 2,000 शेअर्स. या मग पुढे काय, शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट किती 2,000 शेअर्स होते, त्याचे कॉल्डअप किती केले होते, टोटल 10 रुपये. हे लक्षात, टोटल किती होती 20,000. शेअर प्रीमियम एक डेबिट होईल कारण प्रीमियमची रक्कम सुद्धा भरली नाही. किती 2,000 शेअर्स वरती 1 रुपया, असे 2,000. टू जी रक्कम भरली नाही किती किती ती घ्या. शेअर अलॉटमेंट अकाउंट किती भरली नाही रक्कम, तर इथं दिले बघा 6,000 ड्यू झाले होते, पण 2,000 अगोदरच भरले होते 4,000.
भरले नाहीत. त्यानंतर 2 शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट. किती भरले नाही फर्स्ट अँड फायनल कॉल वरती इथे दिले बघा 6,000 2,000 शेअर्स 3 रुपयाप्रमाणे भरले नाही. किती रक्कम भरले ते जप्त करा. 2 शेअर फॉरफिटेड अकाउंट. इथं तुम्हाला कंसात लिहायचे त्याचा लिहू शकता बघा काय 2,000 गुणिले 3. आता रक्कम किती भरली होती त्यानं टोटल तर ऍप्लिकेशन साठी 2400 शेअर्स वरती किती भरले होते 5 रुपयाप्रमाणे. हे तुम्हाला समजण्यासाठी बरं का रक्कम जप्त केलेली किती होते 12,000 होते का 0.25 0 हातच्याला 2 अजून 12,000. हे लक्षात. नॅरेशन घ्या मग बिंग shares were forfeited after being share were forfeited after first and final call was made an amount received from him transfer to share forfeited अकाउंट. ही झाली जप्त केलेली. नॅरेशन मध्ये काय घेतला तो त्याने जे काही शेअर्सची रक्कम मिळाली नाही ते शेअर्स जप्त केलेले आहेत आणि त्याची रक्कम शेअर फॉरफिटेड अकाउंटला आपण ट्रान्सफर केलेली आहे. त्यानंतर ही झाली एंट्री. आता पुढली एंट्री काय रिइश्यू करावं लागेल. सांगितले रिइश्यू निशांतला रिइश्यू केलेले आहेत ते 2,000 शेअर्स किती रुपयाप्रमाणे 9 रुपयाप्रमाणे. मग 10 रुपये किंमत होती ऍक्च्युअल शेअरची पण 9 रुपये कमी किमतीला विकायला म्हणजे इश्यू करायला मग 1 रुपये तिथं आपलं नुकसान आहे. तर बघा एंट्री बँक इश्यू केले पैसे येले बँक अकाउंट डेबिट किती 2,000 शेअर्स वरती 9 रुपयाप्रमाणे 18,000 गाव 18,000 गेली लक्षात. त्यानंतर आता हे 10 रुपयाचा शेअर्स 9 रुपयाला दिला मग तिथं काय 1 रुपया नुकसान आहे ते नुकसान कुठून भरून काढा म्हणले जप्त केलेल्या रकमेतून. मग शेअर फॉरफिटेड अकाउंट किती डेबिट 2,000 शेअर्स वरती 1 रुपयाप्रमाणे असे 2,000 रुपये. 2 काय करावं लागेल शेअर कॅपिटल अकाउंट किती त्या 2,000 शेअर्स वरती टोटल 9 1 10 असे 10 रुपये. मग इकडे 20,000 घ्यावं लागेल. नॅरेशन घ्या मग बिंग इथं कंसात घेतात का हो काय घेतात इथे लिहा कंसात रिइश्यू ऑफ 2,000 शेअर्स म्हणजे तुम्हाला लक्षात येवा. नॅरेशन being forfeited shares being forfeited where reissue at the rate rupees 9 per share and the difference adjusted from share forfeited अकाउंट. हे झाली एंट्री काय रिइश्यू केलेली एंट्री आणि जे काही डिफरन्स येईल ते ऍडजस्टेड करायचे शेअर फॉरफिटेड अकाउंट मधून जे काही
रक्कम आहे म्हणजे आपण जप्त केलेल्या रकमेतून ती ऍडजस्ट करायची. पुढली एक एंट्री काय होईल? ट्रान्सफर ऑफ शेअर फॉरफिटेड अकाउंट टू कॅपिटल रिझर्व्ह. आता जप्त केलेली रक्कम इथं काही ऍडजस्ट केली, आता राहिलेली रक्कम आपल्याला कॅपिटल रिझर्व्हला पाठवून द्यावं लागेल. मग त्याची एंट्री एक करावी लागेल. आता किती रक्कम ट्रान्सफर करायचं आता, तर आपल्याला ते काढावं लागेल. हे लक्षात, टोटल जप्त किती केले होते बघा, शेअर फॉरफिटेड 12,000 रुपये आपण जप्त केले होते, बरोबर. त्यामधून इथं रिइश्यू करताना किती वापरले? 2,000 रुपये. मग राहिले किती हो? 10,000 ना. हे रक्कम कॅपिटल रिझर्व्हला ट्रान्सफर करून टाका. मग काय एंट्री होईल? शेअर फॉरफिटेड अकाउंट डेबिट. किती न होईल डेबिट? 10,000 रुपयांनी. टू काय? कॅपिटल रिझर्व अकाउंट. हे लक्षात, शेअर कॅपिटल शेअर फॉरफिटेडची रक्कम टू कॅपिटल रिझर्व्हला ट्रान्सफर केली. तीच रक्कम ती पण किती? 10,000 क्रेडिटला पण. त्यानंतर नॅरेशन लिहून घ्या. काय? बिंग बॅलन्स ऑफ फॉरफिटेड अकाउंट, बिंग बॅलन्स ऑफ forfeited account transfer to capital reserve account. ही झाली एंट्री. काय? ट्रान्सफरची रक्कम म्हणजे फॉरफिटेड अकाउंटची रक्कम राहिलेली कॅपिटल रिझर्व्हला ट्रान्सफर केलेली. हे लक्षात, अशा पद्धतीच्या 9 एंट्री या प्रॉब्लेम मध्ये होतील. हे लक्षात, म्हणून हा प्रॉब्लेम वर्किंग नोट्स आणि जर्नल एंट्रीसह अशा पद्धतीचा आहे. त्याबरोबरच आता एकूण 11 प्रॉब्लेम होतील हा प्रॉब्लेम सहित. म्हणून या ठिकाणी हा चॅप्टर आपण इथं थांबवू. पुढल्या लेक्चरमध्ये नवीन चॅप्टर घेऊ. ओके, थँक्यू.